अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आजचा व्हिडिओ एकदम स्पेशल होणार आहे आणि तुम्हा सर्वांसाठी आजचा व्हिडिओ बनवणार आहे. या अगोदर भरपूर व्हिडिओज मी बनवलेले आहे. माझे ओरिजिनल कंटेंट मी घेऊन आलेले आहे, म्हणजे साडीवरचा व्हिडिओ, म्हणजे युरोपमध्ये साडी नेसून गेलेली, परत युरोपमध्ये नऊवारी नेसून गेलेली, परत मग युरोपमध्ये चुलीवर स्वयंपाक कसा केला, बर्फामध्ये डान्स कसा केला, हे सगळे व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. तर मी विचार केला, अरे साडी नेसून तर मी चुलीवर स्वयंपाक केलेलाच आहे युरोपमध्ये, तर नऊवारी नेसून मग आपण यांना चुलीवर तर स्वयंपाक करू शकतो. पूर्वीच्या काळी कसं नऊवारी हा आपला पोशाख होता आणि नऊवारी नेसूनच घरातली सगळी कामं होत होती. पण मी विचार केला नऊवारी नेसून आपण चुलीवर स्वयंपाक करू आणि तुम्हा सगळ्यांना दाखवू. आणि आम्ही दोघांना आज नऊवारी नेसलेली आहे, दोघींनी पण. आणि स्पेशल तुमच्यासाठी मम्मीसुद्धा तयार झालेले आहे. आणि तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे मी यूट्यूबर आहे. मनोजचं प्रोफेशन वेगळं आहे, पण मी यूट्यूबर असल्यामुळे मला सगळे सपोर्ट करतात आणि मम्मी तेवढ्याच सपोर्ट करताय मला, म्हणून त्या पण छान नटलेल्या आहे. आणि आमचा दोघांचा हा असा स्पेशल लुक आहे. हे बघा, आणि ही आहे आपली भारतीय परंपरा, भारतीय संस्कृती. नऊवारी नेसून युरोपमध्ये आता आम्ही चुलीवर स्वयंपाक करणार आहे. आणि स्वयंपाक काय करणार आहे? पुरणपोळी, कटाची आमटी, आमरस, परत भजी, हे सगळं आम्ही ना चुलीवर बनवणार आहोत, ते पण आपल्या युरोपच्या गार्डनमध्ये. म्हणजे एकदम पूर्णपणे महाराष्ट्रीयन जेवण. आपलं जे जेवण आहे, पारंपरिक पोशाख आहे, हे सगळं करणार आहे. आणि तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडणार. आणि चला आता आम्ही सुरुवात करतो आणि अगोदर चूल मांडूया आणि त्यानंतर मग बाकीच्या पुढच्या गोष्टी करूया. चला. तर आपण चुलीवर स्वयंपाक करणार आहोत, तर मग भांडी खराब होतात. तर भरपूर अशी भांडी नाही आहे माझ्याकडे जी आपण चुलीवर स्वयंपाक करतो. तर काही स्टीलची आहे, त्याला मी माती लावलेली आहे जेणेकरून जास्त काळ होणार नाही. हे मातीचं भांडं आहे आणि कढई आहे. तर आपण आहे ना यामध्ये आहे ना पुरण शिजवणार आहोत. चल, लाकड्या लावलेल्या आहे मी. आता आपण चूल पेटूया. चूल पेटायला थोडा वेळ लागणारच. आणि अगोदर आपण आहे ना पुरण शिजवून घेणार आहोत. तर ही चण्याची डाळ आहे. तर आपली चूल पेटते. अगोदर काय करणार आहोत, आपण ही डाळ शिजवून घेणार आहोत कुकरमध्ये. आणि त्यानंतर मग कटाच्या आमटीसाठी जो मसाला लागतो तो तयार करून घेणार आहोत. आणि मग त्यानंतर हळूहळू सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्यासोबत शेअर करू. आणि आपण हा रात्रीसाठी स्वयंपाक करत आहोत. आता वाजलेले आहे संध्याकाळचे 6 आणि खूप छान वाटते पारंपरिक पोशाख आपला घालून येणं चुलीवर स्वयंपाक करताना. भारताचाच फील येतो एकदम मम्मी. हो. आणि आता आंबे रसाचं सीझनच आहे, त्यामुळे म्हटलं चला हा आंब्याचा रस पुरणाच्या परत चुलीवर आपण खाऊन बघू, करून बघू. आणि मम्मीसाठी पण हा एक नवीन अनुभव असेल. माझ्या नवीनच अनुभव आहे हा. आणि म्हणजे असं चुलीवरती जेवण बनवणं बाहेरच्या देशामध्ये. कारण की अगोदर मम्मीने बघितलं होतं खूप वेळेस व्हिडिओमध्ये, पण आता स्वतः आहेत त्या इथे. हो. आणि आपण मागे आता आपण मनीषा ताईकडे गेलो होतो, माझ्या मोठ्या बहिणीकडे, तिथे पण आपण चुलीवर जेवण बनवलं होतं ना. चला आता आपण झाकण लावूया. आणि कोणतं हे तर आता आम्ही कटाच्या आमटीच्या मसाल्याची तयारी करतोय.
तर इथे मम्मी कोथिंबीर आणि कांदा भजीची तयारी करत आहे. भरपूर अशी कोथिंबीर आणि ते आहे डाळीचं पीठ आणि स्वच्छ आंबे धुवून झालेले आहेत आणि आपल्या कुकरची पण शिट्टी होते छान. आणि चूल बघा किती छान पेटलेली आहे. भजी बनवण्यासाठी जे जे साहित्य लागतं ते आणलेलं आहे आणि हे सगळं मिक्स करून ठेवते भजीसाठी मी. तर मम्मीला विचारते मी, त्यांनी आहे ना या अगोदर आहे ना चुलीवर स्वयंपाक कधी केला होता, म्हणजे शेवटचं चुलीवर स्वयंपाक बनवणं कधी झालं होतं? तर तेव्हा मनोज लहान होता, तर आम्ही लहान लहान पोरं होतो तेव्हा खेड्यागावामध्ये काही चुलच होती, गॅस वगैरे काही नव्हता. मग आम्ही चुलीवरच स्वयंपाक करायचो, भाकरी चुलीवर करायचो, भाजी स्वयंपाक पूर्ण स्वयंपाक चुलीवर करायचो. भाजी भाकर पहिले काय ज्वारीच्या बाजरीच्या भाकर राहायच्या, पोळ्या हा पदार्थ कधी सणावारालाच मिळायचा. तर आम्ही ज्यावेळेस इकडं आलो नाशिकला त्यावेळेस मग गॅस वगैरे घेतला, माझ्या आईवडिलांनी गॅस वगैरे घेऊन दिला. पण आता भरपूर दिवस झाले, जवळजवळ आता माझा मनोज 30-35 वर्ष झालं तेव्हापासून माझ्या चुलीवरचा स्वयंपाक पूर्ण गेला. आता सगळं काही नवीन पद्धतीचं आलं आहे, तर नवीन पद्धतीने गॅसवरच स्वयंपाक करते मी आता. पण आता हा युरोपला आल्यानंतर तो म्हटला मम्मी हो म्हणून तू आंब्याचा रस पुरणपोळी आम्हाला गार्डनमध्ये याच्यात बनवायची चुलीवर. तर म्हटलं चल बाबा आपण बनवू, मी पण थोडं काही मदत करू लागेल, मला मागच्या ज्या आठवणी येतील त्या मी तिला सांगत जाते आणि करत जाऊ. तशा हा पद्धतीने आम्ही करतोच. मी सांगते ती करते, काही ती सांगते काही मी करते, अशा काही काही जुन्या आठवणी तुम्हाला मी सांगते. आणि तुला कुठला स्वयंपाक आवडतो जास्त करून, चुलीवरचा की गॅसवरचा? चुलीवरचा तर आता पहिले पूर्वी आवडायचाच, पण मग आता म्हटलं लय दिवसानंतर आला तर आपण चुलीवरचं खाऊन बघू ना. चुलीवरची वेगळीच टेस्ट असते. हो, जे मागच्या वर्षी आपण बनवलं होतं ते खूप छान होतं. बनवलं होतं ते आम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं, बनवलं होतं. पातोड्याची जी भाजी बनवली होती ना ती मम्मीचीच रेसिपी होती. हो, आणि पातोड्याची भाजी, एक वेळ आपण बांगेचं भरीत वगैरे पण बनवत होतो. पातोड्याची भाजी, मिसळ, किती वेळेस आपण चुलीवर स्वयंपाक केलेला आहे. आणि ह्यावेळी थोडं वेगळं जेवण असेल. त्यावेळेस वेगळं जेवण आहे, पारंपरिक जेवण आपलं. चला तर इथे कोथिंबीर कांदा याची भजी करणार आहोत ना, त्याचं पीठ आहे ना मम्मी मिक्स करताय छान. हे कांदा भजी, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या याचं मी आता हे मिश्रण केलं आहे भज्यासाठी. आता हे भिजल थोड्या टाईममध्ये मग भजी करू. हे थोडा स्वयंपाक झाला का. तर मम्मी इथे पुरणपोळीसाठी जे पीठ लागणार आहे ते मळत आहे आणि इथे मी आमरस करून घेते. आणि आपली इथे शिट्टी सुद्धा होते कुकरची. तर डाळ शिजून झालेली आहे. आता आपण इथे ठेवत आहोत आणि आता आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे. तर कटाच्या आमटीसाठी जो मसाला लागणार आहे तो मम्मी करणार आहे आता. ओके, तर जागा बदलताय का तुम्ही? हो, आणि आमरस इथे करून झालेला आहे. आता छान मिक्स कर. आमटीसाठी कांदे भाजते मी चुलीमध्ये, कारण हे चुलीमध्ये भाजल्यानंतर याची टेस्ट फार वेगळीच लागते. आणि हे पारंपरिक पद्धतीने आपण कांदे असेच भाजायचो. एवढं आपण कट, हो, असं कट वगैरे करत नव्हतो. स्वयंपाक करतोय, कांद्याचा वास येतो, आंब्याच्या रसाचा वास येतो. ते लोक असे डोकावून पाहत आहे, बाहेरच्या देशातले लोक शेजारचे लोक जे आहेत आपले, शेजारचे लोक आहेत ते बघताय डोकावून. त्यांना बी माहिती आहे काही इंडियन आहे, इंडियन पद्धतीने काहीतरी बनवताय. म्हटलं मग काय वाटलं तुम्हाला टेस्टी वास वगैरे तर या मग बसू आम्ही तुम्हाला जेवायला. आपल्या इथं पद्धतच आहे ना, नाही का, अतिथी देवो भव, नाही का. तर आपण पाहुणे आले तर मग असं पुरणपोळी, कटाची आमटी, भजी हे सगळं करतच असतो. मग तुम्हाला जर वाटलं तर या, आमंत्रण देतो.
आवाज आला तरी या. तर कुकरमध्ये डाळ शिजली आहे, तर बघूया आपण. छान अशी डाळ शिजलेली आहे. आता कटाच्या आमटीसाठी आहे ना आपण आहे ना हा कट काढून घेणार आहोत आणि त्यानंतर मग यामध्ये आपल्याला गूळ आणि नंतर मग वेलची पावडर टाकून घ्यायची आहे. चला चालेल चालेल. आणि डाळ पण थोडीशी त्याच्यामध्ये टाकू. तर कांदा बघा किती छान भाजला गेलेला आहे. तर आता आपण हा काढून घेणार आहोत आणि इथे ठेवते मी. आणि आपण पूर्ण कट काढून घेतलेला आहे आणि थोडीशी डाळ पण टाकलेली आहे आणि आपल्याला आता पुरण बनवायचं आहे. तर मम्मी इथे बघा गूळ किसून देत आहे मला छान. आणि आता आपण तर यामध्ये गूळ मिक्स केलेला आहे छान आणि याला छान पाणी सुटणार ना. त्यानंतर आहे ना आपण वेलची पूड टाकणार आहोत. इथे वेलची पूड मी केलेली आहे ऑलरेडी. तर बघा भारतामध्ये आपल्या इकडे चुलीवर स्वयंपाक करतात लोक, तरी कुकरमध्ये बनवतात. ही तर इतकी मोठी गोष्ट का युरोपमध्ये येऊन हिने कुकरमध्ये का होईना चुलीवर स्वयंपाक केला, चूल पेटवली आणि सगळ्या काही गोष्टी ती वेगवेगळ्या पद्धतीने चुलीवर करू शकते. ही फार मोठी गोष्ट आहे. हो. आणि आम्हाला खूप आनंद वाटतो या गोष्टीचा, का ती सगळं जुन्या पद्धतीचं करून दाखवते, लोकांसमोर शेअर करते. ते इथं पुरण बघा इतकं छान शिजते. आता मी वेलची पूड टाकते. तर पूर्वीच्या काळी काही सण वगैरे असायचं तेव्हाच आपण एवढे सगळे पदार्थ बनवायचो, पण आता तसं राहिलेलं नाही. आता जेव्हा वाटलं तेव्हा आहे ना आपण बनवू शकतो पुरणपोळी, आमरस. आणि आमरसचं सीझन म्हणजे आंब्यांचं सीझन असलं तर मग सगळ्यांच्या घरात आमरस होतोच होतो जोपर्यंत आंब्यांचा सीझन संपत नाही तेव्हा. पण पूर्वी तर तसंच असायचं नाही का. तर मसाला तर तयार झालेला आहे. आता इथे तर पाटा वरवंटा नाही आहे, मला मिक्सरमध्येच आता हा दळावा लागणार आहे. पण मातीच्या भांड्यामध्ये ना मी छान कटाची आमटी करणार आहे. तर इथे ठेवते आणि तोपर्यंत मी मसाला करून येते. आता बघा हे पुरण आहे, हे पुरण मी आता दळून घेते. बघा हे पुरण दळते मी. तर मातीचं भांडं छान तापलेलं आहे. थोडंसं तेल टाकल्यामध्ये आणि मसाला मी ना छान दळून आणलेला आहे. आणि हा आहे कट. छान तापलेलं आहे भांडं आणि यामध्ये आपण मसाला टाकणार आहोत. छान मसाला आहे ना फ्राय होऊ द्यायचा आहे. आणि कसं चुलीमध्ये ना आपण आहे ना कांदा भाजल्यामुळे कसं त्याची टेस्ट वेगळीच येते. आणि त्या सालासकट आहे ना मी ना मिक्सरमध्ये ग्राइंड केलेला आहे. हो, त्याचा एक स्मोकी फ्लेवर येतो त्याच्यामध्ये. स्मोकी फ्लेवर येतो आणि चुलीवर आहे ना नॉर्मली जेवण जरी बनवलं तरी त्याचा स्मोकी फ्लेवर येतो. तर मनोज पण तयार आहे. तर मी बिहाइंड द कॅमेरा आहे त्यामुळे जास्त दिसत नाहीये, कारण की मला छान छान जे मोमेंट्स आहेत ते कॅप्चर करायचे, मम्मीचे, कोमलचे, आपले चुलीवरच्या जेवणाचे. त्यामुळे मी आहे इथेच, घाबरू नका, मध्ये मध्ये बोलतोय. पण ज्यावेळी मेन आपलं जेवण तयार होईल त्यावेळी मी तुम्हाला जास्त दिसेल आणि मी आज खूप छान प्रकारे जेवण टेस्ट करेल आणि रिव्ह्यू पण देईल. हो चालेल. चला मग आता आपण सगळे मसाले टाकून घेऊ. ते छान मिक्स करून घेऊ. बघा हे चाळणीत पुरण दळणं किती मस्त झालंय बघा. पातळणी काही नाही, एकदम मस्त. आणि इथे मी जो मसाला टाकला होता ना त्याला पण छान तर्री आली आहे. आता आपण हा कट टाकूया. तर सगळे मसाले तर टाकून झालेले आहेत. आता आपण पूर्वीच्या काळी कसं हातानेच मीठ टाकायचं, हे बघा.
कटाच्या आमटीला छान उकळी आलेली आहे. तर आपली कटाची आमटी झालेली आहे छान. आणि हे झाकण. तर आता आपण पुरणपोळ्या करायला लागणार आहोत. आता हिच्या टेस्ट पुरणामध्ये वेलची पावडर टाकते आणि खूप टेस्टी लागतं. या चुलीवरचं पुरण आहे ना. हो. आणि मी जेव्हा डाळ शिजले ना तेव्हा गूळ टाकते ना, आणि जेव्हा डाळ घट्ट होते ना तेव्हा मी वेलची पावडर टाकते. पण मम्मी ना सगळ्यात शेवटी टाकतात वेलची पावडर. तर इथे मम्मी पुरणपोळ्या करून देत आहे आणि मी इथे तव्यावर छान पुरणपोळ्या भाजणार. तर अशा पुरणाच्या पोळ्या आहे आमच्या खानदेशमधल्या. आम्ही मांडे बी करतो, पण आता इथं खापर नाही तर मग मांडे करून दाखवले असते आमच्या कोमलला. तिला बी थोडे शिकवले असते. पण बघा आता मी तर चुलीवरची पहिली ही पुरणपोळी. जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके. बघा किती छान फुलते एकदम. आणि बघा पुरणपोळी किती छान फुलली आहे. आणि मी पहिल्यांदा आहे ना चुलीवरची अशी पुरणपोळी खाणार आहे. मी पण हो ना. हे बघा किती छान. आणि अशा पुरणपोळ्या त्या पण सासूबाईच्या हातच्या. आणि ही आता आपली शेवटची पुरणपोळी आहे. आणि इथे बाकी 3-4 चपात्या सुद्धा करताय परिबेलासाठी, मनोजसाठी. तर पुरणपोळ्या आणि चपात्या झालेल्या आहेत. आता आपण आहे ना पापड कुरडया छान आहे ना फ्राय करून घेणार आहोत. आणि त्यानंतर मग आपण भजी करणार आहोत छान. चला आता इथे कढई ठेवलेली आहे मी चुलीवर. आता यामध्ये तेल टाकू. तर पापड कुरडया तळून झालेल्या आहेत. तर आता आपण भजी करूया. तर आम्ही चौघेही मॅचिंग झालेलो आहोत. मी सहावारीची 9वारी साडी नेसली आणि आम्ही मॅचिंग आहोत. आणि मी यूट्यूबर आहे तर मी वेगवेगळे कंटेंट आणले, वेगवेगळे व्हिडिओज आणले तरच तुम्हाला बघायला अजून इंटरेस्टिंग वाटेल. म्हणून मी असे वेगवेगळे ना व्हिडिओज आणण्याचा नक्की प्रयत्न करते. आणि त्यासाठी खरंच खूप मेहनत लागते. आम्हाला 2.5 तास लागला एवढं पूर्ण स्वयंपाक करण्यासाठी. तर पूर्ण स्वयंपाक झालेला आहे. अगोदर आपण आहे ना पूर्वी कसं जेवण करायला आपण बसायचो तर कसं खाली चटई आतरायचो. तर आमच्याकडे पण एक चटई आहे. तर ती आता आम्ही खाली आतरणार आहोत. आणि पूर्ण जेवण मी तुम्हाला दाखवणार थोड्या वेळात. चला. राजा ललकारी अशी चटई टाकून झालेलं आहे. आणि इथे ताटं सुद्धा तयार केलेली आहे. आणि चुलीवर परत आपण गरम करायला ठेवलेली आहे ती आहे कटाची आमटी. तर इथे आहे कटाची आमटी. तुम्हाला तर्री दिसत असेल. चुलीवरची मस्त कटाची आमटी. इथे आहे आमरस. इथे आहे भात. इथे आहे भजी.
इथे आहे कुरडया, इथे आहे उडदाचे पापड, काही नागलीचे पापडसुद्धा आहे आणि यामध्ये आहे आपल्या साध्या चपात्या आणि पुरणपोळ्यासुद्धा. आणि जुन्या काळी आहे ना आपण अशा टोपल्याच वापरायचो चपात्यांसाठी. तर माझ्याकडे ही छोटीशी टोपली होती तर मी ती वापरलेली आहे चपात्यांसाठी आणि पुरणपोळीसाठी. आणि तो बेत केलेला आहे जो आम्हाला करायचा होता. तर चला मग आता मी सगळ्यांना वाढते. पुरणपोळी आणि त्यावर असं छान तूप. छान. चला मग तूच टेस्ट करून सांग आणि मी थोड्या वेळाने सांगतो बरं. खूप छान. हे चुलीवरचा स्वयंपाक एकदम अगदी सुंदर झाला आहे. पुरणपोळी, आंब्याचा रस आणि ही आमटी तर अप्रतिम झाली. हो. भजी एकदम मस्त. पापड पण चुलीवरच तळले. तर आपण आज मस्त बसलो आहोत गार्डनमध्ये भारतीय पद्धतीने आणि खरंच खूप छान वाटतंय. आपलं जेवण आपली लोक जवळ आहेत तर मग ते आणि त्याने आनंद, तो जेवणाचा एक आनंद अजून वाढतो. त्यातल्या हे चुलीवरचं जेवण त्याने तर अजूनच आनंद वाढलेला आहे. आणि मी आता वेट होत नाही, पटकन हा कांदा फोडतो. तर आपण एवढं सगळं जर पारंपरिक पद्धतीने आहे तर मग कांदासुद्धा पारंपरिक पद्धतीनेच फोडला पाहिजे. तर चला सुरुवात करतो मी जेवायला. हो. तर मी पहिले आमटी ट्राय करतो. खूप मस्त, आवडली. छान. चला आता मी माझ्यासाठी वाढते. तर हे जेवण मी एकटीने बनवलेलं आहे. मम्मी आणि मी आम्ही दोघींनी मिळून बनवलेलं आहे. तर आमचं सगळ्यांचं जेवण झालं, सगळं आवरून झालं आणि खूप दिवसांपासून, मला असं वाटतं 5-6 महिन्यांपासून आहे ना मला हा व्हिडिओ करायचा होता. नऊवारी नेसून चुलीवर पुरणपोळी, कटाची आमटी हा बेत करायचा होता. पण पॉसिबल झालं नाही. आणि मम्मी पण इथे आलेल्या होत्या तर मी विचार केला चला मी नाही तर मम्मी पण इथे आलेल्या होत्या तर मी विचार केला आम्ही दोघी मिळून आहे ना चुलीवर स्वयंपाक करू. ते तुम्हाला बघायला खूप आवडणार कारण की या अगोदर 3-4 वेळेस तुम्ही मला एकटीलाच चुलीवर स्वयंपाक केलेला बघितलेला आहे. तर मम्मी असल्यावर कसं तुम्हाला पण खूप छान वाटणार. आणि आम्ही दोघांनी मिळून हा स्वयंपाक पूर्ण केला आणि सगळ्यांना आवडला सुद्धा, छान झाला होता. आणि जसं जुन्या काळी सासू सुना किचनमध्ये नऊवारी नेसून जसं स्वयंपाक करायचा ना अगदी आम्हाला तसाच फील येत होता. का तेव्हा आहे ना त्यावेळी कसं नऊवारी नेसून घरातली कामं करायचे, परत स्वयंपाक करायचे आणि त्यावरच आहे ना असं झोपणं वगैरे सगळं असायचं. असे वेगळे काय आपल्याकडे नाईट ड्रेसेस असायचे तसं तर काहीच नसायचं. परत नथ वगैरे पण असे घालायचे. तर तेव्हा तर किती आहे ना रीती वगैरे असायच्या ना. आणि एवढं सगळं करून खरंच त्या वेळेस आहे ना ज्या ज्या लेडीजने असं केलं असेल ना खरं हॅट्स ऑफ त्यांना. कारण की दिवसभरात आहे ना आपण साडी नेसून आपल्याला होत नाही, नऊवारी नेसून काय 2-2.5 तास आम्ही थकून गेलो. खरंच खूप ग्रेट होतं तेव्हाच्या लेडीज. आणि आताच्या लेडीज पण काही कमी नाही आहे, मॉडर्न जरी असले तरी पण सगळं करू शकतात. हां, तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि मम्मी तुम्हाला काय म्हणायचं? मला काय म्हणायचं, काय एकदमच सुंदर झाला स्वयंपाक. आणि जुन्या पद्धतीचं तिने जे होतं पहिले आधीचं त्याचप्रमाणे सगळं तिने करून दाखवलं. तर मी फार कौतुक करते तिचं. ते जुन्या पद्धतीचं ती आता ह्यावेळेस आणि युरोप सारख्या शहरामध्ये ती करून दाखवते. त्याच्यात मला खूप तिचं कौतुक करावं असं वाटतंय. तसं खरंच खूप छान झालं आणि होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडेल.
आणि दोघींनी खरंच खूप मेहनत घेतलेली आहे. नुसतं चुलीवरती जेवण बनवतानाच नाही तर मग ते व्हिडिओ शूट करताना पण काय काय गोष्टी आम्हाला असं वाटलं की नाही हे तुम्हाला आवडेल तर आम्ही परत शूट करत होतो. ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी होत्या आणि त्यामध्ये ना ऊन पण खूप होतं, गरम खूप होतं. तो चुलीवर स्वयंपाक करताना थोडे चटके पण लागतात. तर या एवढा आम्ही स्वयंपाकाला त्याचा आमच्या दोघींचा हात नाही तर त्याच्यात मनूचा सुद्धा पण हात आहे. तो पण आम्हाला मदत करू लागायचा. दोघींकडनं एवढं होत नाही कारण सगळ्या वस्तू आणायच्या, सगळ्या मध्ये सगळं काही करायचं म्हटल्यानंतर हे खूप अवघड आहे. पण त्यांनी पण आमची धावपळ बघितलं तर तो बी आम्हाला मदत हेल्प करत होते. हो, तरीच मी सांगू इच्छिते तुम्हाला. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. का आपल्या भारतातच नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा युरोपसारख्या कंट्रीमध्ये सुद्धा चुलीवर जेवण मी बनवते नऊवारी नेसून. अगोदर साडी नेसून मी बनवला होता, यावेळेस नऊवारी नेसून बनवला. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.